जय श्री कृष्ण. राजसूय यज्ञात नित्य अन्नसंतर्पण चालले होते. ऋत्विज, ब्राह्मण, राजे, मुख्य लोकाग्रणी, नातलग यांच्या पंक्ती मागून पंक्ती उठत होत्या. त्या अन्नाचा सुवास आसमंतात दरवळत असे व ते सेवन करून मंडळीही संतुष्ट होत असत. द्रौपदी त्यांच्याकडे सोपवलेले वाढण्याचे काम तत्परतेने करत होत्या. कृष्णकृपेने तिथे कधीही अन्नाची कमतरता पडली नाही. एके दिवशीची गोष्ट आहे. द्रौपदी वाढता दमून गेल्या होत्या. उष्टी पात्रे उचलण्यासाठी श्रीकृष्ण जवळच उभे होते. दमायला झाले की द्रौपदी त्यांच्याकडे पाहायच्या. त्यांच्या दर्शनाने त्यांचा थकवा निघून जायचा आणि त्या पुन्हा उत्साहाने वाढू लागायच्या. असे रोजच चालायचे. त्या दिवशी ब्राह्मण जेवून उठले. नंतर राजांची पंगत बसली. तीत दुर्योधनादी दुर्मतीचे लोकही होते. चालून द्रौपदींना थकवा आला होता. घामाने त्यांचे शरीर भिजले होते. तरीही त्या तत्परतेने वाढत होत्या. श्रीहरींचे त्यांच्याकडे लक्ष होते. त्या धावपळीत त्यांना क्षणाची उसंत मिळताच त्या महाप्रभूंनी त्यांच्या पाठीवरून आपला प्रेमळ हात फिरवला व म्हणाले, द्रौपदी, दमलात हो. त्या स्पर्शाने व आपुलकीच्या शब्दांनी त्यांचे हृदय भरून आले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. त्यांनी आदराने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या मुकुटाखालून घाम ओघळत असलेला पाहून त्या म्हणाल्या, दादा, तुम्हाला घाम आला याचा अर्थ माझे सर्व कष्ट तुम्ही सोसत आहात आणि तुम्हाला पाहिल्यानंतर मला प्रत्येक वेळी नवीन हुरूप येतो, कारण तुमची माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. तुम्ही माझे पाठीराखे आहात, म्हणून माझ्याकडून ही वाढण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जात आहे. मी तुमची कशी उतराई होऊ. बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. श्रीकृष्णांवरील असीम प्रेमामुळे त्यांच्या अंगी स्फुरण आले आणि अचानक त्यांच्या काचोळीची गाठ सुटली. पदर ढळला. पंक्तीत वाढत असताना त्यांच्यावर आकस्मिक विचित्र प्रसंग ओढवला होता. त्यामुळे त्यांचे वाढणारे हात संकोचले. त्या कमालीच्या लाजल्या, घाबरल्या. शकुनी, दुर्योधन व कर्णांनी त्यांची अवस्था जाणली. परस्परांना नेत्रसंकेत करून ते सर्वजण त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक पदार्थ मागू लागले. त्यांना काचोळीची गाठ बांधायला उसंतच द्यायची नाही, असेच त्यांनी ठरवले होते. द्रौपदी कावऱ्या-बावऱ्या झाल्या. लज्जा झाकत कशाबशा वाढू लागल्या. त्यांना जरा विलंब होताच ते दुर्जन म्हणू लागले, आज अन्नाचा दुष्काळ पडला आहे, चला उठूया. ते ऐकून त्यांना रडू येऊ लागले. त्यांनी अगतिक होऊन श्रीकृष्णांकडे पाहिले. त्यांनी त्यांना दृष्टीनेच भिवू नका असे आश्वासन दिले आणि दुसऱ्याच क्षणी आपली अद्भुत लीला दाखवली. द्रौपदींना आणखीन 2 हात फुटले. त्या हातांनी त्यांनी काचोळीची गाठ बांधली, पदर सावरला आणि पुन्हा ज्यांना जे हवे ते वाढू लागल्या. ते पाहून दुर्जनांच्या माना शरमेने खाली गेल्या. मग श्रीकृष्णही वाढू लागले. त्यावेळी भीमसेन इतके संतापले होते की ते कौरवांना म्हणाले, घ्या घ्या, मागून घ्या, हवे ते खा, पण ताटात अन्न टाकलेत तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. त्या पंक्तीत काही सज्जनही होते. ते म्हणाले, दुष्टांनो, द्रौपदी पुण्यवान आहेत, त्यांची क्षमा मागा आणि पुन्हा त्यांच्या वाटेला जाऊ नका, कारण तुम्ही तसा प्रयत्न केलात तर तुमचा कुलक्षय निश्चित आहे. पण त्या पापी कौरवांनी तो सदुपदेश ऐकला नाही. भोजनानंतर पांडव, द्रौपदी व कुंती सदनात बसले असताना श्रीकृष्णांचे आगमन झाले. त्यांना पाहून सर्वांच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रू तरळले.
द्रौपदींनी त्यांचे पाय धरले व म्हणाल्या, जगन्नाथा, तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. आज तुम्ही माझ्यावरचे फार मोठे संकट टाळलेत. भाऊ असावा तर तुमच्यासारखा. मी कोटी जन्म घेतले, पण त्या सर्व जन्मात तुम्ही स्वतः माझे बंधू म्हणून आले पाहिजे. तेव्हा त्यांनी त्यांना जवळ घेतले व म्हणाले, तुम्ही मला किती प्रिय आहात हे मी कसे सांगू. तुमच्यासाठी मी वाटेल ते दिव्य करीन आणि तुमची प्रतिष्ठा राखीन. मग सर्वांनी एकत्र भोजन केले. यज्ञकाळात पांडव, कुंती, द्रौपदी व श्रीहरी सर्वांची भोजने झाल्यावरच जेवत असत. भगवान श्रीकृष्णांच्या पंक्तीला जेवायला मिळणे हे केवढे भाग्य. पांडवांना ते सौख्य लाभले होते. त्यांनी आपल्या प्रेमभक्तीने त्या वैकुंठनाथांना वश केले होते. एके दिवशी ब्रह्मज्ञानी शुकांच्या मनात धर्मराजा कृष्णभक्त आहेत, त्यांच्या यज्ञातील उच्चिष्ट जरी मुखात पडले तरी जन्माचे सार्थक होईल असा विचार आला. म्हणून त्यांनी वेश पालटला आणि यज्ञानिमित्त जिथे अन्नसंतर्पण चालायचे त्या मंडपाच्या मागे गेले. तिथे उष्ट्या पत्रावळींच्या ढिगा शेजारी बसून शिते वेचून खाऊ लागले. त्याबरोबर स्वर्गात घंटानाद होऊ लागला. त्याचा कर्णमधुर निनाद धर्मादी पुण्यवंतांना भूलोकी ऐकू येऊ लागला. या गोष्टीचे धर्मराजांना मोठे नवल वाटले. त्यांनी श्रीकृष्णांना विचारले, या घंटानादाचा काय अर्थ आहे. ते म्हणाले, 1 कोटी ब्राह्मण जेवले की स्वर्गलोकी एकदा अशी घंटा वाजते, पण ज्या अर्थी ती वारंवार वाजत आहे त्या अर्थी कोणीतरी ब्रह्मज्ञ ज्ञानी ऋषी आज इथे जेवून तृप्त झाले आहेत. सांप्रत या जगात कपिल, याज्ञवल्क्य, शुक आणि दत्तात्रेय असे 4च ब्रह्मज्ञानी ऋषी आहेत. त्यांच्यापैकी कोणी गुप्त रूपाने आले असावेत असे वाटते. म्हणून आपण स्वतः जाऊन कोण आले आहेत ते पाहूया. त्यांनी पंक्तीमध्ये जेवणाऱ्या असंख्य ब्राह्मणांचे निरीक्षण केले, पण त्यांच्यात या 4घांपैकी कोणीच नव्हते. मग श्रीकृष्ण मंडपाबाहेर गेले. तिथे व्यासपुत्र शुक वेश पालटून उष्टी शिते खात असलेले दिसले. त्यांनी त्यांना ओळखले आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आलिंगन दिले. एकमेकांना भेटून दोघांनाही खूप आनंद झाला होता. शुकांनी धर्मांचे कौतुक केले. त्यांनीही त्यांना अत्यंत आदराने मंडपात आणले आणि व्यासांजवळ बसवून त्यांचे भक्तिभावाने पूजन केले. वर्ष संपले. राजसूय यज्ञ समाप्त झाला. भीष्मांच्या आज्ञेने धर्मराजांनी अहेर देण्यासाठी सर्वांना मयसभेत आमंत्रित केले. मयासूर हा दैत्यकुळातील ब्रह्मदेवांचा अवतार. अग्नीने खांडव वन जाळून टाकले. तेव्हा तिथे राहणाऱ्या मयासुराचे कृष्णार्जुनांनी रक्षण केले होते. त्यामुळे तो पांडवांचा मित्र होता आणि त्यानेच त्यांच्यासाठी संपूर्ण जगात अद्वितीय अशा सभास्थानाची रचना केली होती. त्याच्याच नावावरून त्या सभागृहाला मयसभा हे नाव प्राप्त झाले होते. ही निर्मिती करताना त्याने स्थापत्यकलेची कमाल केली होती. तेथील स्फटिक भूमी पाहून लोकांना तिथे पाणी भरले आहे असे वाटत असे आणि जिथे पाणी भरलेले आहे ती जागा भूमी आहे असे वाटत असे. तेथील दारे बंद आहेत की उघडी आहेत तेही कळत नसे. त्यांनी तिथे विशाल दालने, यांत्रिक पुतळे, सरोवरे, शिल्पे, चित्रे, भ्रामक देखावे तसेच अष्टदिक्पाल, नवग्रह, अवतार, सप्तलोक, सप्तपाताळे, शिवशक्ती, विष्णू यांची चरित्रे अशा अनंत रचना केल्या होत्या. प्रकाश योजना, भव्यता, विशालता, सौंदर्य, ऐश्वर्य, नयनरम्यता
व जादुई करामती यामुळे तिथे प्रवेश करणारा प्रत्येक जण अक्षरशः भारावून जात असे आणि त्या सर्वांची मोठी करमणूक होत असे. राजसूय यज्ञासाठी आलेले आचार्य, ऋत्विज, ऋषी, राजे व अन्य मान्यवर यांना मयसभा दाखवून सन्मानाने बसवण्यात आले. सर्व सिद्धता झाल्यावर धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, पितामह, मी सर्वप्रथम कोणाचे पूजन करू? भीष्म म्हणाले, राजा, श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा पूर्णावतार आहेत. हे मूळ मायेचे पती, ब्रह्माजींचे पिताजी, अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आणि मोक्षाचे निधान आहेत. यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून तुम्ही या इंदिरावरांचे आधी पूजन करा. ते मान्य करून त्यांनी अग्रोदकाचा कलश भरला. सहदेवांनी पूजेची सर्व सिद्धता केली. नकुलांनी हिऱ्यांचा तेजस्वी चौरंग आणला. त्यावर शुभ्र वस्त्र घातले. अर्जुनांनी पुष्पमाळा तर भीमसेनांनी गंधपात्र हाती घेतले. धर्मराजांनी श्रीकृष्णांना विनंती करून त्या चौरंगावर बसवले. तेव्हा सभाजनांनी त्यांचा जय जयकार केला. द्रौपदींच्या पुत्रांनी त्यांच्यावर छत्र धरले व चौऱ्या ढाळल्या. अभिमन्यूंनी हाती पादुका घेतल्या. भीष्म, विदुर आदराने उभे राहिले. भक्त हरिगुण गान करू लागले. मंगलवाद्ये वाजू लागली. देवांनी पुष्पवृष्टी केली. धर्मराजांनी भक्तवत्सल श्रीहरींचे षोडशोपचारांनी पूजन केले.